गव्हाण शिवाजीनगर येथील मारुती घरत यांचे घर तोडण्यासाठी मंगळवारी सिडको अधिकारी मोठ्या पोलीस फौज फाट्यासह दाखल झाले होते। गावठाणपासून 200 मीटरच्या आत असणारी ही घरे नियमित करण्याचं आश्वासन सिडकोच्या एमडींनी दिलं असताना प्रकल्पग्रस्तांवर या कारवाईमुळे अन्याय होत आहे। त्यामुळे सिडकोने आपल्या निर्णयाची अंमलबजावणी व्यवस्थित केली पाहिजे असं आवाहन माननीय विवेक पाटील यांनी केलं। लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी, सिडको आणि प्रकल्पग्रस्तांची बैठक घेऊन सिडकोने पावले उचलावीत असा इशारा देखील त्यांनी दिला। सिडकोचे एमडी यांच्याशी माननीय विवेक पाटील यांनी संपर्क साधून बैठक घेण्याचं आवाहन केलं। यापुढेही प्रकल्पग्रस्त आपल्यातील एकी, संघटितपणा कायम ठेवून अन्यायाविरोधात आवाज उठवतील असा विश्वास त्यांनी यावेळेस व्यक्त केला। प्रकल्पग्रस्तांच्या हक्कावर गदा आणल्यास लढल्याशिवाय पर्याय नाही असा इशारा माननीय विवेक पाटील यांनी सिडकोला दिला। सिडकोची निर्णयाची अंमलबजावणी सिडकोने व्यवस्थित केली पाहिजे। जसं येथे सिडकोचे एमडी आले त्यांनी जाहीर केलं का 200 मीटर मधली घरं आम्ही नियमित करू, आम्ही ती तोडणार नाही। आता हा निर्णय देखील आम्हाला मान्य नाही। 200 मीटरच का, तर त्याच्या बाबतीतला तो आमचा लढा आहे, ती गोष्ट वेगळी आहे। पण 200 मीटरची एका बाजूला एमडी ह्या ठिकाणी जाहीर करतात का 200 मीटरची या घाबरत तोडणार नाहीत, आणि इथं मात्र 200 मीटरची, आता तुम्ही बघता इथं बघा, तुमचा कॅमेरा फिरवा, ज्यांची घरं आत आहे, ज्याच्या आजूबाजूला घरं आहेत, त्याच्या आतलं जाऊन घर तोडण्याचा प्रयत्न करतात, ह्यांचा आम्हाला विरोध आहे। मी एमडींशी आता फोनवर बोललो, त्यांना सांगितलं ह्या बाबतीत एक निश्चित अशी पॉलिसी घ्या, आपण तुम्ही या, पोलीस अधिकाऱ्यांना बोलू, आम्ही येऊ, सगळी लोकप्रतिनिधी, त्याच्यात एक पॉलिसी झाल्यानंतर मग कुणाला त्रास नाही। त्याच्यामध्ये आम्ही लोकांना सांगू तुम्ही बेकायदेशीर बांधू नका, बांधला असला तर तुमचं तुम्ही तोडा, असा संघर्ष होण्याची वेळ होईल। पण त्या संदर्भामध्ये प्रकल्पग्रस्तांचे जे हक्क आहेत ते प्रकल्पग्रस्तांचे हक्क त्यांना मिळाले पाहिजेत, आणि प्रकल्पग्रस्तांच्या हक्कावर जर गदा येत असेल तर मग आम्हाला लढल्याशिवाय पर्याय नाही। त्याच्यामुळे आजचा हा लढा आम्हाला करावा लागला। प्रकल्पग्रस्तांच्या एकजुटीचा विजय असो, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, अशा घोषणांनी परिसर प्रकल्पग्रस्तांनी दणदणून सोडला होता। प्रकल्पग्रस्तांच्या एकजुटीचा विजय असो, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। पोलिसांनी कारवाई सुरू करण्याचे आदेश देतात माननीय विवेक पाटील यांनी पुढे होत आधी आमच्यावर गोळ्या घाला मगच कारवाई करा असं सांगताच त्यांच्या मागे शेकडो प्रकल्पग्रस्तांनी रस्त्यावर ठाण मांडला। त्यामुळे जनतेसमोर हतबल होत सिडकोने ही कारवाई स्थगित केली। यावेळी माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील, कार्यालयीन चिटणीस जितेंद्र म्हात्रे यांच्यासह प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते।